दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. पनवेल शहरात पार पडलेल्या कार्यक्रमात शिरढोण गावातील असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याने स्थानिक राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात अनेक प्रतिष्ठित व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. हॉटेल साई कृपाचे मालक जनार्दन वाकडीकर, हॉटेल एकवीराचे मालक श्याम शेठ वाकडीकर तसेच मनोदय इंग्लिश स्कूलचे चेअरमन भगवान वाजेकर यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना भाजपच्या संघटनात्मक ताकदीवर भर दिला. त्यांनी रायगड जिल्हा अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्या पक्षनिष्ठेचे आणि कामाचे विशेष कौतुक केले. मंगेश वाकडीकर यांनी शिरढोण गावातील वाढत्या भाजप समर्थनाचा उल्लेख करत गावागावात भाजपबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून शिरढोणने त्याची प्रचिती दिली आहे असे सांगितले. आता विरोधकांना क्लीन स्वीप देण्यास आम्ही सज्ज असल्याचेही ते म्हणाले. पक्षात नव्याने येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला समान सन्मान आणि संधी दिली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. आद्य क्रांतीवीर वासवंत फडक्यांच्या जन्मानं पावन झालेल्या शिरढोण गावात आज एक भाजपमय वातावरण तयार झालेलं आहे. आज माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून रामशेठ ठाकूर साहेब, महेश बालदी, प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून आज जिल्ह्याचं अध्यक्षपद मिळालं आणि खऱ्या अर्थानं आज शिरढोणमध्ये याच वेगळा वातावरण आहे. विकासाची एक नांदी होत आहे आणि याच्या माध्यमातून आज शिरढोणमधील अनेक लोकांचं भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश होत आहे. त्याच्यामध्ये आज आपण हॉटेल साई कृपाचे मालक जनार्दन शेठ वाकडीकर, हॉटेल साई एकविराचे मालक श्यामशेठ वाकडीकर, आमचे नेते मनोदय इंग्लिश स्कूलचे चेअरमन भगवानभाई वाजेकर, माझे बालपणीपासूनचे मित्र महेश माडिक, माझा बंधू जयेश वाकडीकर, संतोष चौधरी, शंकरजी पवार, सुमितजी पवार, तुकाराम शेठ जळे, जितेंद्र जळे, अमर जळे, प्रवीण म्हात्रे, चेतन कर्णेकर, दिनेश भोपी, यश भोपी, कृष्णा भोपी, रोशन माडिक, जगदीश माडिक, दीपक माडिक, जयेश माडिक, महेश हरिभाऊ माडिक, पंढरीनाथ माडिक, राजेश माडिक, गौरव मित्र मंडळाचे अध्यक्ष धनाजी शेठ चौधरी, अर्जुनजी भोपी, शरदजी भोपी, प्रवीणजी भोपी, जनार्दनजी जळे, बाळारामजी चौधरी, संतोषजी पाटील, राहुलजी पवार अशा अनेक लोकांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. इन शॉर्ट नोटीस एक 4 दिवसापूर्वी आमची सर्वांची बैठक झाली. आमदार महेश शेठ बालदी साहेब यांच्या नेतृत्वावर, यांच्या विकासाच्या मुद्द्यावर आज हे सर्व लोक प्रभावित होऊन आज भारतीय जनता पार्टी एक हिंदुत्वाचा पक्ष आहे आणि हिंदुत्व वाढला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून ही सर्व लोक इम्प्रेस होऊन इन शॉर्ट नोटीस पिरियडमध्ये एवढा मोठा पक्षप्रवेश झाला आहे. येणाऱ्या महिनाभराच्या काळामध्ये असाच अजून भव्य दिव्य प्रवेश दररोज होणार आहेत. म्हणजे आठवड्यामध्ये, पुढच्या आठवड्यामध्ये अनेक लोक भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याच्या तयारीत आहेत. काहींची लोक फिरायला गेलेत, काही लोकांचं अजून घरामध्ये डिस्कशन चालू आहे आणि याच्या माध्यमातून येणाऱ्या शिरढोण ग्रामपंचायतीमध्ये घवघवीत यश मिळून क्लीन स्वीप देण्याचा आमचा प्रयत्न असेल. मग सरपंच असेल किंवा 11 सदस्य असेल, असे 12च्या 12 सरपंचासहित शिरढोणमध्ये एक इतिहास घडवण्याचं काम आमच्या या सर्व मंडळांच्या माध्यमातून होणार आहे. 2017ची जी निवडणूक झाली त्या 2017च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना यांनी 12पैकी 11 सीट देऊन क्लीन स्वीप दिला होता. तशा पद्धतीनं 100% क्लीन स्वीप देण्याचा आमचा प्राथमिक प्रयत्न असेल आणि हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या शिरढोण गावाचा सर्वांगीण विकास असेल. मग तलाव असेल, तिथलं आमची शाळा असेल, आमचं मैदान असेल, आमचे रस्ते असतील, आमचे सभामंडप असेल, आमचे गावातील उद्यान असेल, याच्यामध्ये फार मोठी डेव्हलपमेंट करून शिरढोण गावचं नाव ज्या पद्धतीने आद्य क्रांतीवीर वासवंत फडके यांनी देशात नेलं त्याच पद्धतीने ह्या सर्व मंडळींना घेऊन आम्ही जुना नवा वाद हा विसरून एक सर्वांच्या सबका साथ सबका विकास याच्या माध्यमातून शिरढोण गावचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आज सर्व मंडळींनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. याबद्दल रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष या नात्यानं मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी सर्वांना मी शुभेच्छा देतो. 100% आज जनार्दन शेठ वाकडीकर असेल, पद्मा शेठ वाकडीकर असेल किंवा श्यामशेठ वाकडीकर असेल, यांचं नाव फक्त आज शिरढोणमध्ये नसून ते महाराष्ट्रामध्ये आज त्यांच्या हॉटेलमध्ये बघितलं तर अनेक मोठी नेते मंडळी त्यांच्या हॉटेलमध्ये नियमित येत असतात. आज एकनाथ शिंदे साहेब त्यांचं
हॉटेल एकविरा जे कर्नाळ्यामध्ये होतं त्यावेळी तिथे म्हणजे ते नगरसेवक होते तेव्हापासून त्यांच्याकडे येतात. आज राजसाहेब ठाकरे असतील, आज राजूदादा पाटील असतील, आज महेश शेठ बालदी असतील, प्रशांत शेठ असतील, अशी अनेक मंडळी ही त्यांच्या हॉटेलमध्ये नेहमीच येऊन त्यांच्या जेवणाचा आस्वाद घेत असतात. आज फेमस लपेटा नावाने त्यांचा लपेटा हा जो पूर्ण फेमस आहे. आज शिरढोणमध्ये म्हटलं तर हा शिरढोण हा हॉटेल व्यावसायिकांचा एक हब बनलेला आहे. आज शिरढोण आणि पळसपे ह्या परिसरामध्ये तब्बल 41 हॉटेल आहेत आणि त्याच्यात 90% हॉटेल हे आमच्या स्थानिकांचे आहेत. आणि खऱ्या अर्थानं यांचं प्रेरणास्थान करूनच आज माझंही सुद्धा छोटंसं हॉटेल आहे. आणि खऱ्या अर्थानं आज जो शिरढोण हॉटेल हब बनवण्याचं काम या मंडळींनी केलं आहे. आणि आज नवी मुंबईपासून महाराष्ट्रातील अनेक लोक या हॉटेलमध्ये येत असतात. पण व्यवसायासोबत त्यांनी समाजकारणसुद्धा बघितलं आहे. लोकांच्या सुखात जाणं, लोकांच्या दुःखात जाणं, लोकांना मदत करणं, लोकांच्या सुखादुःखाच्या कार्यात राहणं, हे काम नेहमी जनार्दन शेठ वाकडीकर असतील, श्यामशेठ वाकडीकर असतील, आमचे भगवानभाई वाजेकर असतील, यांचीसुद्धा मनोदय इंग्लिश स्कूल नावाची स्कूल आहे ज्याच्यामध्ये 500च्या वरती विद्यार्थी आज शिकत आहेत. खऱ्या अर्थानं ह्या सर्व मंडळींनी खूप चांगलं काम केलं आहे. आज आपण मागे बघितलं तर गौरव मित्र मंडळाचे महेश माडिक असतील, धनाजी चौधरी, संतोष चौधरी असतील, यांचंही सुद्धा फार मोठं या आमच्या विभागात नाव आहे. आज खऱ्या अर्थानं ही सर्व मंडळी शेतकरी कामगार भाजपमध्ये आल्यानंतर माझ्यासारखा आनंदी व्यक्ती कोण नसणार आहे. कारण ही जीवाभावाची मंडळी 2012 पूर्वी मला यांनीच ह्या सर्व लोकांनी निवडून दिलं होतं. आणि कुठेतरी ते मागे राहिले होते, काही फॅमिली विषय होते, काही होते, पण आज ही सर्व मंडळी आल्यानंतर आज माझा आनंद गगनात मावेना असं झाला आहे. आणि खऱ्या अर्थानं आज शिरढोणचा सर्वांगीण विकास या सर्व मंडळी घेऊन निश्चितच आम्ही करू. कार्यक्रमादरम्यान संघटन विस्ताराच्या दृष्टीने विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. या सोहळ्यास लोकनेते रामशेठ ठाकूर, उद्योजक जे.एम. म्हात्रे, उरणचे आमदार महेश बालदी, युवा नेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाकडेकरांचा हार्दिक स्वागत करतो. त्यांनी आम्हाला या पक्षात प्रवेश करण्यास तयार केले बोलो का तुम्ही पक्षात प्रवेश करा हे त्यांनी मला आज सकाळपर्यंत समजून सांगवलं. बाबा तू प्रवेश करायलाच पाहिजे, गरज आहे. ठीक आहे म्हटलं. आपण जो पण आहे भारतीय जनता पार्टीला फार जे पण आहे हे प्रावा आहे. प्रावाच्या विरुद्ध जाणून त्याला 10 वर्षापूर्वी मी पक्षामधून शेका पक्षामधून BJPमध्ये जायला सल्ला देणारा मीच आहे त्याला. इथे काय राहू नको, तू प्रवाहामध्ये जा, प्रवाहाच्या विरुद्ध जाऊ नको. आमच्या काही अडचणीमुळे आम्ही पक्ष प्रवेश करू शकतो नाही त्याच्याबरोबर. आणि त्याला जे पक्षाने त्याच्यावर जबाबदारी मी काल परवा दिवशी रामशेठकडे घरी जाऊनच त्याचं हे केलं, हार्दिक शुभेच्छा, प्रशांतच्या पण शुभेच्छा केला. तर आमच्या गावचं तुम्ही एवढा मोठा पद देऊन आम्हाला एक मानातच हे केलं, तुम्ही गावाचं आपलं नाव तुम्ही वेगळं केला, तर ते त्याचं पण मी हे केलं. मेहरबानी आमच्यावर केली, तुम्ही आमच्या गावाचा अध्यक्ष केला. म्हणजे हा पहिल्यापासूनच कामामध्ये पुढे जात होतो, त्याचा बाकीचं काय नाही. आता त्याला एवढं तो जिल्हा अध्यक्ष झालाय, तर घमेंड नाही. घमेंड माणसाला त्याला बिलकुल नाही. बालदी साहेबांचा त्याच्यावर चक्र राहिला, त्याच्या ह्याच्यावर डोक्यावर प्रशांत शेटचा राहिला. आणि मंगेशनी मला ज्या दिवशी 8 वाजता फोन केला सकाळी, भाई मी अध्यक्ष होईल. अरे म्हणतो तू सभापती होऊ शकतो, अध्यक्ष कसं होशील? नाही म्हणतो मी अध्यक्ष होऊनच येईल बाहेर. त्याचा ते जे हिंमत आहे ती त्याला मी तर सलाम केला. मी गावाला पण सांगितलं आता मागे पुढे बाकीच्या गोष्टी सोडून द्या आणि ह्या प्रवाहामध्ये या. मंगेश गावचा त्याला तेच सांगितलं, गावचा विकास तू करत, पण आजूबाजूच्या परिसराचा पण विकास करणं. तू आता गावचा राहिला नाही तर पुढे जिल्ह्याचा राहिला, तर आमच्या गावचा पण इतर आजूबाजूच्या परिसराचा विचार करून हा माझा त्याला सल्ला आहे. कार्यक्रम म्हणजे आज शिरढोण गावातील एक दिग्गज नेते म्हणलं तरी चालेल, त्यांच्या हातात ही सत्ता आहे. जर ठरवलं ते तुम्हाला सरपंच करायचं तर तुम्हाला पण सरपंच करू शकतो. त्यांच्या हातात पावर असणार आहे. जनार्दन शेठ वाकडेकर, श्याम शेठ वाकडेकर, त्यांचे मोठे बंधू आहेत पद्माकर शेठ वाकडेकर, ही पूर्ण फॅमिली ताकदीने उतरते आणि त्या ताकदीने ते काम त्यांचं पूर्णपणे करून दाखवतात. अशी ही आज त्यांच्या मनात भारतीय जनता पार्टीची एक संकल्पना तयार झाली. आणि मंगेशजी वाकडेकर हे माझ्यामुळं, स्पष्ट सांगतो, माझ्यामुळं पक्षामध्ये आले आणि आज जिल्हाधीश झाले. शिरढोण गावामध्ये भारतीय जनता पार्टी पक्ष नव्हता. श्याम पवार हाच भारतीय जनता पार्टीमध्ये गेला होता. त्यानंतर सगळ्या गोष्टीचा विचार करून आज त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या बंधुराजांनी आणि जमलेल्या असंख्य कार्यकर्त्यांनी त्यांच्या विश्वासावर आज पक्षप्रवेश काळामध्ये कुठल्याही
हो ना, सदस्याला निवडून येण्याची कधी काळाची गरज लागणार नाही. तो डोळे मिटून निवडून येणार आहे, ही 100% लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो पनवेल. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.